मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. शिंदेंकडून 2.5 वर्षांसाठी मुंबईमध्ये महापौर पदाची मागणी. भाजपनं आम्हाला सन्मानपूर्वक पदं सोडावीत, शिवसेनेची भावना, सूत्रांची माहिती. महापौर निवडी आधी शिंदेंच्या शिवसेनेचे विजयी नगरसेवक वांद्र्यामधील हॉटेल ताज लँड्स एंडमध्ये शिफ्ट. सर्व नगरसेवकांचा सन्मान केला जाणार, बैठक सुद्धा होणार. प्रत्येक निवडणुकीमध्ये भाजपचा नंबर 1 चा पक्ष ठरलाय. मुंबईमध्ये शिवसेनेचे मागील 3 रेकॉर्ड मोडत भाजपला 45% मतं. भाषा जातीपलीकडे जाऊन प्रत्येक जण आपल्या सोबत, फडणवीसांची प्रतिक्रिया. भाजपनं कागदावरची शिवसेना संपवली असेल, पण जमिनीवरची संपवू शकत नाही, हे कालच्या निकालानंतर सिद्ध झालंय. उद्धव ठाकरेंचा पलटवार. उद्धव ठाकरेंकडून विजयी उमेदवारांचं अभिनंदन. लढाई संपली नाही, सुरू झाली आहे. आपला महापौर व्हावा ही देवाची इच्छा असेल तर तेही होईल, उद्धव ठाकरेंचं विधान. देवाच्या म्हणजे माझ्या मनात असं ठाकरेंना म्हणायचंय का? फडणवीसांनी डिवचलं तर वरच्या देवाच्या मनात आहे. महापौर महायुतीचाच होणार, फडणवीसांचं भाष्य. मनसेला अपेक्षित यश न मिळाल्याचं दुःख. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्तीविरुद्ध शिवशक्तीची लढाई होती. निवडून आलेले नगरसेवक सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील, राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट. शिवसेना मनसेच्या युतीमध्ये मनसे बिगेस्ट लूजर. राज ठाकरेंना युतीचा कुठलाही फायदा झाला नाही, मात्र उद्धव ठाकरेंना फायदा झाला. फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा. मुख्यमंत्री फडणवीस 5 दिवसीय दावोस दौऱ्यावर. आर्थिक गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणण्यावर राज्य सरकारचा भर. मागील वर्षी राज्य सरकारकडून 16 लाख कोटी रुपयांचे एमओयू. पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांच्या मुलाखती. बारामतीमधील हॉस्टेलमध्ये मुलाखतींना सुरुवात. नवी मुंबईच्या नेरूळमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यालय फोडलं. भाजपच्या 17 कार्यकर्त्यांवर नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नेरूळ पोलिसांचा अधिक तपास सुरू. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये नोटाला 1.8% मतदान. 1 लाखाहून अधिक मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. किमान 8 प्रभागात विजय. मताधिक्यापेक्षा नोटाला अधिक मतं. झडपी आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये पारंपरिक बाटलीमधील शाई वापरणार. निवडणूक आयोगानं न पुसल्या जाणाऱ्या शाईच्या उत्पादकांकडून दरपत्रकं मागवली. भाजप नेते आणि माजी मंत्री राज पुरोहित यांचं निधन. मुंबईतल्या रुग्णालयामध्ये घेतला अखेरचा श्वास. मुंबईमध्ये मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. सीएसएमटी ते विद्याविहार आणि हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक. आज मस्जिद बंदर, सँडहर्स रोड, चिंचपोकळी, करी रोडला लोकल थांबणार नाहीत. मुंबईमध्ये टाटा मॅरेथॉनला सुरुवात. राहुल नार्वेकरांकडून मॅरेथॉनला हिरवा झेंडा. मॅरेथॉनमध्ये 70,000हून अधिक धावपटू सहभागी. आणखी वर्षभर 250 रुपये टोल आकारला जाणार. अटल सेतूवर विद्युत वाहनांना टोलमधून सूट. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय. पुण्यात उन्हाचा पारा वाढला. किमान आणि कमाल तापमानामध्ये वाढ झाल्यानं थंडीचा जोर ओसरला. दुपारनंतर उन्हाचा पारा अधिक तीव्र होणार. ग्रीनलँडवर ताबा घेण्यास विरोध करणाऱ्या 8 देशांवर अमेरिकेकडून 10% टॅरिफ लागू. डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, फ्रान्स, जर्मनीसह इंग्लंड, नेदरलँड आणि फिनलँड या देशांचा समावेश. नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवरील वुमेन्स प्रीमियर लीगचं पहिलं सत्र संपलं. गुणतालिकेमध्ये 8 अंकांसह बंगळुरू संघ अग्रस्थानी. उद्यापासून दुसऱ्या सत्रातील सामने वडोदऱ्यामध्ये. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.